तालुक्यातील कात्राड येथे 3 ठिकाणी चोरी झाली। रात्रीच्या सुमारास 4 चोरट्यांनी घरात घुसून रोख रक्कम 18,000 रुपये आणि 1 तोळे सोन्याची पोत चोरट्यांनी चोरी केली। पुढील तपास पोलीस निरीक्षक दिलीप तुपे पाहत आहेत। राहुरी तालुक्यातील कात्रड येथील सत्रे आणि दांगट वस्तीसह 3 ठिकाणी चोरी झाली। शुक्रवारी रात्री 1:30 ते 2:30 दरम्यान 4 चोरट्यांनी घरात घुसून चोरी केली। मच्छिंद्र दांगट यांच्या घराचे कुलूप कटावणीच्या साहाय्याने तोडण्याचा प्रयत्न केला असता आवाजाने त्यांना जाग आली आणि चोरट्यांनी आदिनाथ भीमराज घुगारकर यांच्या वस्तीकडे पळ काढला। घुगारकर यांच्या खोलीचे कुलूप तोडून 2500 रुपये आणि वापरातील कपडे चोरून नेले। नंतर 2 किलोमीटर अंतरावर असलेल्या वीस सत्रे यांच्या वस्तीकडे मोर्चा वळविला। विजय रतन सत्रे आणि त्यांची पत्नी 2 मुले आणि 2 मुली हे सर्व शेजारील खोलीमध्ये झोपलेले असताना स्वयंपाक खोली आणि बैठक खोलीमधून आवाज आला आणि त्यांना जाग आली। त्यांनी लगेच उठून आरडाओरडा करून शेजारील वस्तीवरील लोकांना जागे केले। शेजारील लोक येण्याच्या अगोदरच चोरट्यांनी तेथून पळ काढला। सत्रे यांनी आपले घर बघितले असता कपाटे उघडून कपड्यांची उचक पाचक केलेली। घरामध्ये भांडे आणि कपडे अस्ताव्यस्त पडलेले होते। घरातील पेट्या उचलून नेऊन शेतामध्ये टाकून दिल्याचे त्यांना आढळून आले। रात्रीच्या वेळेस 4 ते 5 चोरांनी इथं घरात येऊन अटॅक केला। रोपाचे पैसे आलेले होते 17-18 रुपये आणि नंतर पेट्या उचलून नेल्या त्यांनी शेतामध्ये आणि 1 तोळा सोन्याचे पोत होती ती एक नेली आणि बाकी सगळे पेट्या ते सगळे उचलून नेले। मग आम्ही आरडाओरडा केला आणि शेजारी पाजारचे लोक जमा झाले। ते आवाज आल्यामुळे जाग आली आम्हाला। मग आरडाओरडा केल्यानंतर पळून गेले ते आणि इथून शेजारीच असलेल्या दांगट वस्तीवर गेले आणि तिथे त्यांनी चोरी केली। घटना वारंवार घडू नये यासाठी प्रशासनाने काहीतरी ठोस निर्णय घ्यायला हवा आणि अशा गोष्टी थांबण्यासाठी आमच्या गावातील जे पोलीस मित्र आहेत ते रात्री पहारा देऊन किंवा आमच्या सगळ्या गावातील लोकांना जागृत करून जागे राहण्यासाठी अशा गोष्टींना आळा बसण्यासाठी आम्ही प्रयत्न करू। सत्रे यांचे 18,000 रुपये आणि 1 तोळे सोन्याची पोत चोरट्यांनी चोरून नेली। या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल नोंदविला असून श्वान पथकास पाचारण केले होते। मात्र 3 वस्त्यांमधून मुख्य रस्त्यापर्यंत मग दाखवून श्वान पथक स्थिर झाले। तेथून पुढे चोर गाडीने पसार झाले असावे असा अंदाज वर्तवण्यात आला। पुढील तपास पोलीस निरीक्षक दिलीप तुपे पाहत आहेत। सी मूव्हीज अँड न्यूज साठी प्रतिनिधी सुहास जाधवसह कॅमेरामन शरद पाचारने, राहुरी।